उन्हाळ्यामध्ये मसालेदार पदार्थ खाण्यास नको वाटतात. चला तर मग आज आपण हिरवी मिरची घालून कुठलाही मसाला न वापरता मटकीची चवदार सुकी भाजी बनवूया. सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून वाटून घेतले. त्यानंतर मटकीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवली. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतले. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी जिऱ्याची फोडणी करून घेतली. त्यानंतर फोडणीमध्ये पाव वाटी शेंगदाणे घालून घेतले. असे शेंगदाणे घातल्याने मटकीची भाजी खाताना शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर खूप टेस्टी लागतात. शेंगदाणे परतवून झाल्यानंतर केलेले मिरचीचे वाटण 10 ते 12 कढीपत्त्याचे पाणी घालून परतवून घेतले. नंतर एक बारीक चिरलेला कांदा फोडणीमध्ये घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले व पाव छोटा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ घालून घेतले व परतवून घेतले. त्यानंतर एक टोमॅटो घालून सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेतले व मटकी स्वच्छ धुवून फोडणीमध्ये घालून परतवून घेतले व मटकी शिजेल इतके पाव ग्लासभर पाणी घालून मटकी झाकणाने झाकून मध्ये मध्ये चेक करत 10 ते 12 मिनिटे शिजवून घेतले. शेवटी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट व कोथिंबीर घालून परतवून घेतले. मटकीची भाजी तयार आहे.